दरम्यान बिपिन जाधव यांच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल फोयटे यांनी। महाराष्ट्राला हादरवणारी घटना बारामतीमध्ये घडली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे रक्षण करणारे विदीप जाधव यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। मी सध्या विटावामध्ये आहे। याच ठिकाणी विदीप जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते आणि अजितदादांची सावली म्हणून ते प्रत्येक वेळेस त्यांच्या सोबत असायचे। मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत होते आणि सुरक्षा रक्षक अजित पवारांचे होते आणि या संपूर्ण दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत त्यांच्यासोबत जे अनेक वर्ष राहिलेले रहिवासी आहेत, सर कशा प्रकारे त्यांचा स्वभाव होता, आपण देखील त्यांच्यासोबत राहत होतात, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? चांगल्या स्वभावाचे होते ते। 22 वर्ष राहिलो पण असं घरातल्या सारखे समोर होते त्यांचे। सकाळी जेव्हा गेले आणि नंतर टीव्हीला बातमी कळाली की आम्हाला अक्षरशः खरंच वाटत नाही की अशी गोष्ट झाली म्हणून। तर टीव्हीच्या माध्यमातून आम्हाला कळलं की अशी गोष्ट झाली। जेव्हा पहिल्यांदा बातमी कळली त्याच्यानंतर काय नेमकी भावना होत्या? कारण एखादा व्यक्ती आपण रोज पाहतो, त्याच्याशी बोलतो आणि सकाळी कामाला गेल्यानंतर एक बातमी येते। पूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना बारामतीमध्ये घडली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे रक्षण करणारे विदीप जाधव यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। मी सध्या विटावामध्ये आहे। याच ठिकाणी विदीप जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते आणि अजितदादांची सावली म्हणून ते प्रत्येक वेळेस त्यांच्या सोबत असायचे। मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत होते आणि सुरक्षा रक्षक अजित पवारांचे होते आणि या संपूर्ण दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत त्यांच्यासोबत जे अनेक वर्ष राहिलेले रहिवासी आहेत, सर कशा प्रकारे त्यांचा स्वभाव होता, आपण देखील त्यांच्यासोबत राहत होतात, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? चांगल्या स्वभावाचे होते ते। 22 वर्ष राहिलो पण असं घरातल्या सारखे समोर होते त्यांचे। सकाळी जेव्हा गेले आणि नंतर टीव्हीला बातमी कळाली की आम्हाला अक्षरशः खरंच वाटत नाही की अशी गोष्ट झाली म्हणून। तर टीव्हीच्या माध्यमातून आम्हाला कळलं की अशी गोष्ट झाली। जेव्हा पहिल्यांदा बातमी कळली त्याच्यानंतर काय नेमकी भावना होत्या? कारण एखादा व्यक्ती आपण रोज पाहतो, त्याच्याशी बोलतो आणि सकाळी कामाला गेल्यानंतर एक बातमी येते। पूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना बारामतीमध्ये घडली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे रक्षण करणारे विदीप जाधव यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। मी सध्या विटावामध्ये आहे। याच ठिकाणी विदीप जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते आणि अजितदादांची सावली म्हणून ते प्रत्येक वेळेस त्यांच्या सोबत असायचे। मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत होते आणि सुरक्षा रक्षक अजित पवारांचे होते आणि या संपूर्ण दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत त्यांच्यासोबत जे अनेक वर्ष राहिलेले रहिवासी आहेत, सर कशा प्रकारे त्यांचा स्वभाव होता, आपण देखील त्यांच्यासोबत राहत होतात, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे? चांगल्या स्वभावाचे होते ते। 22 वर्ष राहिलो पण असं घरातल्या सारखे समोर होते त्यांचे। सकाळी जेव्हा गेले आणि नंतर टीव्हीला बातमी कळाली की आम्हाला अक्षरशः खरंच वाटत नाही की अशी गोष्ट झाली म्हणून। तर टीव्हीच्या माध्यमातून आम्हाला कळलं की अशी गोष्ट झाली। जेव्हा पहिल्यांदा बातमी कळली त्याच्यानंतर काय नेमकी भावना होत्या? कारण एखादा व्यक्ती आपण रोज पाहतो, त्याच्याशी बोलतो आणि सकाळी कामाला गेल्यानंतर एक बातमी येते। पूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना बारामतीमध्ये घडली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि उपमुख्यमंत्री त्यामुळे विमान अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला। अजित पवारांच्या निधनाची बातमी ही सबंध महाराष्ट्रामध्ये वाऱ्याच्या वेगासारखी पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्र हा शोकात बुडाला। शरद पवार, प्रतिभा पवार या सुद्धा बारामतीमध्ये पोहोचलेल्या आहेत। महाराष्ट्राने एक उमदा नेता गमावला अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे।